आज आहे ना माझा विचार आहे मटण बनवायचा. सो त्यासाठीच गौरवला म्हटलं चल मी तुला आज मटण बनवून घालते. सो निघाली मार्केटला आणि मटण घेऊन आली. फर्स्ट ऑफ ऑल मला मटण बनवता येत नाही. मी एकदा बनवलं होतं पण ते सगळं फेकलं होतं बनवून. एवढं मी घाणेरडं बनवलं होतं. मला येतच नाही. आपल्याला मटणाचा पण माहीत नव्हता. पण आता नवऱ्याला माझ्या सगळ्यात जे आवडतं ते म्हणजे फक्त मटण. म्हटलं आता मटण खायचं आहे तर नेहमी बाहेर काय खाणार ना. सो बनवायला शिकूयाच. सो आज आहे ना मी फुल कॉन्फिडन्स होती. म्हणजे कॉन्फिडंट होती एकदम. मी आज भारीच बनवणार मटण. म्हणून म्हटलं चल मी आणणार आणि बनवते. सो घेतलं मी. आणलं छानपैकी. कुठलं घ्यायचं कसं माझ्या फ्रेंडने सांगितलं होतं की असं मटण घ्यायचं ह्या दुकानातून. सो तिथून मी घेतलं आणि घरी आले आणि घेतलं बनवायला स्टार्ट. सो पहिलं तर मटण घेतलं छानपैकी स्वच्छ धुवून घेतलं मी. ठीक आहे. मस्तपैकी एकदम स्वच्छ धुतलं. जे मला वाटत होतं फेकून द्यायचं ते मी फेकलं आणि त्याला हळद आणि मीठ लावून 10 मिनटं तरी मी मॅरिनेट करत ठेवलं होतं. आणि त्यानंतर मटण पण कवळं होतं असं तो बोलला होता. आता बघू. सो त्यानंतर कांदा आणि लसणीची मी फोडणी दिली आणि शिजत ठेवलं. 30 ते 40 मिनटामध्ये शिजतं असं मी ऐकलं होतं आणि मी यूट्यूबला पण बघितलं होतं. जर का मटण खरंच बेस्ट होतं तर ते शिजणार. सो 30-40 मिनिट्समध्ये ते मटण खरोखरच मस्त छान शिजलं होतं. मला जसं पाहिजे होतं तसं. आणि त्यानंतर मी घेतली फोडणी. सो कांदा घेतला, त्याच्यामध्ये टाकली आलं लसूणची पेस्ट जी माझ्याकडे रेडी असते, मला लागतेच. आणि वाटण आपलं जे ओलं सुकं जे खोबरं असतं त्या सुक्या खोबऱ्याचं मी वाटण करते. सो ते आणि मी मटणाला दिली फोडणी आणि एवढा छान कलर आला होता ना. मस्त आला होता कलर. म्हणजे जसं पाहिजे होतं तसं झालं होतं माझ्या मते तरी. आता ते वरून आपल्याला मटण मसाला टाकला मी थोडा. म्हटलं जरा आलेच टेस्ट. उगाच जास्तही मसाले टाकले तर कडवट लागतं. सो रेडी झालं मटण आणि म्हटलं चला आता बेस्ट रिव्ह्यू जो खरोखरचा रिव्ह्यू देणार होता तो हा माणूस. मला माहीत होतं त्याने रिव्ह्यू असा दिला की ठीक आहे तेलकट असं पण बघा ताट बघा चटपट 2 वेळा मटण घेऊन खाल्लं ह्या माणसाने आणि बोलतो असं. पण त्याचं ताट चटपट बघून पोचपावती मला मिळालेली. मग जेव्हा पण त्याचं पोट एकदम मस्त भरतं एकदम मग तो त्यानंतर गोड खातो. ही अजून एक पोचपावती होती की त्याला मटण भरपूर आवडलं होतं. सो गेली मस्तपैकी आईस्क्रीम आणायला. मी घेतला होता कसाटा आईस्क्रीम आणि त्याच्यासाठी आणली होती पिस्ता. कुठली केसर पिस्ता हो. आणि मस्तपैकी दोघांनी खाऊन एन्जॉय केलं. सो असा होता आजचा दिवस. बाय.